नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरमध्ये 15 फेब्रुवारीचे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी असतील, हे महत्त्वाचे चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करायचा आहे. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत असतो. चला आणि जे आपलं स्पेशल पोलीस भरतीसाठीचं नादवरेचं पुस्तक आहे, ज्यांनी कोणी अजून घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक घ्यायचं आहे आणि तुम्हाला ₹270 ला हे पुस्तक पडेल. साधारणतः ह्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा ह्या क्यूआर कोडवरती पैसे पाठवायचे आहेत. लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे काय ₹390 चं पुस्तक आहे. आपलं हे नादवरतीचं पुस्तक जे तुम्हाला घरपोच ₹249 ला मिळेल. लक्षात ठेवा ही ऑफर जी राहणार आहे ती 19 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. चला. कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर अगदी छान पद्धतीनं सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा संपूर्ण जगामध्ये 4था क्रमांक लागतो. लक्षात ठेवा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा 4थ्या क्रमांकाचा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये असणारा देश आहे. चला अत्यंत महत्त्वाचे आजचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. पहिला प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिन हा कधी साजरा केला जातो? दरवर्षी असतो राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 16 जानेवारीला आपण साजरा करत असतो. लक्षात ठेवा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 16 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच भारतीय नौदलाने हल्दिया येथे आपले नवीन आधार केंद्र स्थापन करणार असून ते कोणत्या राज्यामध्ये आहे? म्हणजेच हे हल्दिया बंदर आहे एक प्रकारचं आणि हे बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल तर ते आहे पश्चिम बंगाल. ह्या प्रश्नाचा आन्सर आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा हल्दिया बंदर म्हणजेच पश्चिम बंगाल. भ्रष्टाचारामुळे ICCने इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने कोणत्या महिला क्रिकेटरवर बंदी घातलेली आहे? ही व्यक्ती आहेत सोहाली अख्तर. महिला क्रिकेटर आहेत सोहाली अख्तर. लक्षात ठेवा. त्यानंतर ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जात असतो? तर ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. लक्षात ठेवा आणि ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे काही दरवर्षी बैठक होत असतं ते दावोस या ठिकाणी होत असतं. दावोस येतो स्वित्झर्लंडमध्ये. पुढचा प्रश्न, नुकतेच टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये कोणत्या एकमेव भारतीय महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे? हे व्यक्ती आहेत पूर्णिमा देवी बर्मन. पूर्णिमा देवी बर्मन जे की कुठल्या राज्याचे असतील तर हे आहेत पूर्णिमा देवी बर्मन हे आहेत आसाम राज्याचे. आसाम राज्याचे आहेत, लक्षात ठेवा. नुकतेच भारताचे पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आले आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं नवी मुंबई या ठिकाणी. याचा आन्सर आहे नवी मुंबई. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार भारतामध्ये एकूण किती हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहेत? एकूण 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर निर्माण करणार आहेत, ज्या ठिकाणातून बुलेट ट्रेन धावेल. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात 10,000 महिलांनी मिळून एक नृत्य सादर केला ज्याचं नाव आहे बगुरुंबा? बगुरुंबा नृत्य साजरा केला जातो आसाम राज्यामध्ये. आसाम राज्य. लक्षात ठेवा. भविष्यातील सरकारांना आकार देणे या विषयाखाली कोणत्या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन नुकतंच करण्यात आलेलं आहे? हे ठिकाण आहे UAE या देशामधील दुबई. कुठं? दुबईमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट. नुकतेच जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे पार पडलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर एकदिवसीय म्हणजे वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यामधून निवृत्त जाहीर करणारे स्टीव्ह स्मिथ हे खेळाडू कोणत्या देशाचे आहेत? स्टीव्ह स्मिथ हे खेळतात ऑस्ट्रेलिया या देशाकडून. ऑस्ट्रेलिया देशाचे स्मिथ. विंग्ज इंडिया 2026 मध्ये कोणत्या विमानतळाने वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे? हे जिंकले आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
जे की नवी दिल्ली किंवा दिल्ली या ठिकाणी येतं, पालमला. पुढचा प्रश्न, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत मासिक पाळीच्या आरोग्याला मूलभूत अधिकार म्हणून काय केले, मान्यता दिलेला आहे? हे येतं कलम 21 अंतर्गत. कलम 21. नुकतेच 100% विमा संरक्षण मिळवणारा डॅश डॅश हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे अलवर. आणि अलवर जिल्हा येतो कोणत्या राज्यामध्ये? राजस्थानमध्ये येतो. अलवर, राजस्थान. 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावरती असलेले डॉक्टर पॅट्रिक हार्मनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर हे आता सेशेल्सचे. सेशेल्स लक्षात ठेवा. सेशेल्सची राजधानी काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण बनलेले आहेत? बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर बनले तर ज्याचं नाव आहे रितू तावडे. रितू तावडे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न असा आहे, नुकतेच पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते बनलेले आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे सर्वांनी. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जो आपलं 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जे काय आपण ऑफर ठेवले आहे कोणत्याही आपल्या पुस्तकावरती, ते पुस्तक तुम्ही ऑफरमध्ये घेऊ शकता, घरपोच मागून घेऊ शकता. ह्या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपला. राजगुरूची जी मूळ किंमत आहे 790, हे पुस्तक तुम्हाला 499 रुपयामध्ये घरपोच भेटेल, फ्री ऑफ कॉस्टमध्ये संपूर्ण भारतात भेटून जाईल. नाथवरीचं पुस्तक 390 रुपयाला आहे. हे पुस्तक तुम्हाला भेटेल 249 रुपयामध्ये. आणि स्वप्नपूर्ती पुस्तक 340 रुपयाची किंमत आहे. हे पुस्तक तुम्हाला भेटेल 199 रुपयामध्ये. ओके, हे सर्व पुस्तके तुम्ही घ्या. प्रत्येक पुस्तकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. आणि कदाचित तुम्ही डेमो देखील बघा अगोदर. डेमो बघून घ्या. या नंबरला मेसेज करा डेमो बघण्यासाठी. आवडला तर नक्कीच पुस्तक खरेदी करा. आणि जी काही तुमची जीकेची दयनीय अवस्था आहे ती नक्कीच तुम्ही सुधारू शकता. ओके, चालेल, थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटत नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. जाता लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.